विठ्ठल दर्शन मंडप आणि स्कायवॉकची निविदा रद्द केली जाणार आहे। 130 कोटी रुपयांची ही निविदा आहे जी रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। त्याच्यामुळे आता आपण बघतोय सध्या की याबाबत विचार करायचा झाला तर लाडकी बहीण योजना आहे जी सातत्याने खरं तर चर्चेत येते। याच योजनेमुळे कुठेतरी आता साक्षात विठ्ठल सुद्धा मंडपाशिवाय राहणार का असं म्हणावं लागेल। 130 कोटी रुपयांची निविदा मात्र अचानक रद्द करण्यात आली। सार्वजनिक बांधकाम विभागाने हा निर्णय घेतलाय। विठ्ठल दर्शन मंडप आणि स्कायवॉकची ही 130 कोटी रुपयांची निविदा होती, मात्र ती आता अचानकपणे रद्द केली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी माऊली डांगे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। माऊली, 130 कोटी रुपयांची निविदा होती पण अचानक रद्द झाली, नेमकं काही कारण सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत दिलंय का? हे अगदी बरोबर आहे। मी आता जिथून दर्शनाची विठ्ठलाची रांग पदस्पर्श दर्शनाची रांग सुरू होते त्या दर्शनाच्या गोपाळपूर येथील पत्रा शेड मध्ये उभा आहे। एकंदरीत आपण बघितलं तर कार्तिक वारी असेल, आषाढी वारी असेल, आषाढी वारीला जवळपास 25 ते 30 लाख भाविक पंढरपूरमध्ये दर्शनासाठी विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात। एकंदरीत आपण पाहिलं तर 130 कोटी रुपयाची जी निविदा आहे, जी जी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये ही मंजुरी सुद्धा मिळालेली होती। 23 सप्टेंबर 2024 रोजी याला तत्वतः मान्यताही मिळाली होती, टेंडर निघालेलं होतं। परंतु आता सार्वजनिक बांधकाम विभागाने कालच ही निविदा 123 कोटी रुपयाची जी तांत्रिक कारणामुळे ही रद्द केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण पाहिलं तर दररोज हजारो भाविक पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येतात आणि वारीच्या काळामध्ये जवळपास 20 ते 25 लाख भाविक या पंढरपूरमध्ये दाखल होत असतात। परंतु तात्पुरती पत्रा शेड, आता ज्या पत्रा शेड मध्ये आपण पाहू शकता की हेच ते पत्रा शेड आहेत। याच ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये दर्शनाच्या रांगेसाठी स्कायवॉक आणि दर्शन सभा मंडप इथं बांधण्यात येणार होता। परंतु आपण पाहिलं तर आता कायमस्वरूपी इथं बांधण्यात यावा यासाठी जवळपास 130 कोटी रुपये सरकारकडून शासनाकडून मंजूर करण्यात आले होते। परंतु तांत्रिक अडचण असल्याचं सार्वजनिक विभागाकडून सांगण्यात येते आणि आता ही निविदा रद्द केल्यामुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। उलट-सुलट चर्चा सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते। रिद्धी, जी, धन्यवाद माऊली दिलेल्या माहितीसाठी।